नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये. वेळ फक्त स्वामींचे. सगळ्या प्रकारचे उपाय तोडगा जाणून घेण्यासाठी, स्वामी सेवा जाणून घेण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या. तर आपल्या घरात भरपूरदा असा वेळ येतो की आपल्याकडे दोन एकपेक्षा जास्त मूर्ती आहेत. मूर्ती आपले खराब झालेले आहेत, भग्न झालेले आहे, छिद्र पडलेले आहे, त्याच्यातून म्हणजे असं वाळू निघत आहे असं काहीतरी, किंवा त्यांचे हातपाय वगैरे असे तुटलेले आहेत, लूज झालेले आहेत जसे की. तर अशा प्रकारचे जर मूर्ती असतील किंवा हाईट खूप मोठी आहे आपल्या मूर्तींची, कारण शास्त्रानुसार आपल्या देवघरामध्ये 3 इंचाची पेक्षा कमी आपल्याला मूर्ती हाईटची ठेवायची आहे. त्याच्यापेक्षा मोठी असेल तर तुम्ही ते विसर्जित करू शकता. तर अशा अनेक कारणामुळे तुम्हाला जर मूर्ती विसर्जन करायची असेल तर त्याची काय पद्धत आहे का? उगाच आपल्याला असं बांधायचं आहे आणि कचराकुंडीत टाकायचं आहे, उगाच असं बांधायचं आहे, ठेवून यायचं आहे. अशा वेळेला काय करतात लोक की कुठंतरी झाडाखाली ठेवून येतील, कुठंतरी जंगलात ठेवून येतील, रस्त्याच्या कडेला ठेवून येतील. ह्याचा पाप कुठं लागणार आहे? तुम्हालाच लागणार आहे. तर अशा चुकीच्या गोष्टी करू नका. तुम्ही जेव्हा घेऊन येता तेव्हा मूर्ती एवढं खुश होऊन चांगल्या मनाने घेऊन येता, आणि जेव्हा त्याचं हे झालं तर तुम्ही त्याला कुठंतरी कसं तरी फेकून देता. तर त्याची बी काहीतरी विधी असते. तर विसर्जन तुम्हाला एखाद्या मूर्तीची, एखाद्या देवाची जर करायची असेल तर त्याची काय विधी आहे ते आपण जाणून घेऊया. ज्या देवाची मूर्ती आपल्याला विसर्जन करायची आहे ती देवाची मूर्ती एक पाटावर ठेवायची आहे. हळद, कुंकू, गंध, अक्षता वगैरे, त्यांना फुलं वगैरे वाहायची आहे, ज्यांची पूजा करायची आहे, आणि दही भाताचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे. आणि आता हातामध्ये थोडं अक्षता घेऊन आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. ते या तू देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्टकाम सिद्ध्यर्थ पुनरागमनाय च. जे आपण सत्यनारायणची पूजा संपल्यावर आपण जे मंत्र म्हणतो ते मंत्र आपल्याला म्हणायचं आहे. जे काही मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ते 100% सत्य आहे, कारण हे महाराजांनी दिलेली माहिती आहे जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करते. तर ह्याच्यामध्ये अजिबात शंका तुम्ही धरू नका. ते मंत्र झाल्यानंतर तो अक्षता जे आहे त्या देवावरती आपल्याला टाकायचा आहे, आणि एका पांढऱ्या कपड्यामध्ये आपल्याला एक सव्वा मूठ तांदूळ घ्यायचा आहे, एक सुपारी घ्यायची आहे, आणि काही नाणे, आपल्याला सुट्टे पैसे असतील तुमच्याकडे तर सुट्टे पैसे, सुपारी आणि एक सव्वा मूठ तांदूळ आपल्याला ठेवायचा आहे. ती देवाची मूर्ती ठेवायची आहे, आणि त्यांच्यासोबत जे दही भाताचा नैवेद्य आपण दाखवलं होतं तो नैवेद्य सुद्धा त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. आणि मस्त तो पांढऱ्या कपड्याला आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे, आणि ते गुंडाळून घेतल्यानंतर त्याची पोटली बांधून आपल्याला एक वाहत्या पाण्यामध्ये त्याला प्रवाहित करून द्यायचं आहे. तर ही आहे एक योग्य पद्धत एक मूर्तीचा विसर्जन करायचं. तर अशाच प्रकारचे चांगल्या व्हिडिओ माहितीपूर्वक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ.